आता 1.5 दिवसाच्या गणपतीचा विसर्जन म्हणून मुंबई पुन्हा दिल्लीच्या आलत्या मित्रमैत्रिणी पाया पडाला. तिला बोललो तुझी केस असं का दिसते ते इले का बोलतो इकडे पण मी आज केस धुतल्या. नवा दिवस ना आपला नवीन ब्लॉग ची केली सुरुवात. घरी नसेल का ते अगरबत्ती लावली भाई, त्या अगरबत्ती लावतोय. नाश्ता नव्हता काय केला म्हणून गेलो साखर हॉटेलला. मागवल्याला काय तरी न बिल भरता पालवलं मग घरी. एवढं पुऱ्याला तर मला बघायला आय मीन गणपतीच्या पाय पडाला. याला सगळीकडे पाय पडून नंतर मला कॉल केला. ओळख करून देतो यो सोम्या, ही चंगूताई, ही गंगूताई आणि लास्ट ती सावित्रीताई. इकडे बसतो यो बंबूबाई. मी नाश्ता घेऊन आले ती कामवाली ताई. मनाच्या बाता सांगते मी इकडे गेलते तिकडे गेलती. कॅमेरा नाही दिसत तर लगेच केली नि बोट. अहो भाई कसं भारी केस छान बघा. भारी तर नाही घोसला झालाय पण केस धुतल्या नोट आजच बघ कशी दाखवते. सावित्री ताईला आला टकलावरचा कॉल. गेलो वसुदांची तर 5 दिवसाचा गणपती आजच काढला तर लागली शिवाय द्याला. चोऱ्याच्या एवढ्याला म्हणून 5 पीस चालला. मला माहिती आहे मुद्दा मावत दिला ब्लॉग मध्ये यासाठी. बोंजे गावातली सगळी पब्लिक पोचली बघा कसली भरगत दिली दुसऱ्या गणपतीना. तिकडे त्या शेड खाली पण भरलेली पब्लिक. रोहित भाई मस्त आहे की स्वच्छ अभियानचा नारा लागला होता. घरी किती साफसफाई करतो काय माहिती. मामाने मी आलो मी इकडे फक्त ते किशा भाई इकडे आरती करते. बोलू बाबो बेकार काम आहे बोललो. साईडला मस्त पब्लिक होती बघा. एस्टेटिक उर्फ हरिबाई आरती झाली मग विसर्जनाची झाली सुरुवात. निखिल गेला तर पोरी बघायला पाहुणे आलत्या त्या. एवढं भारी कपडे घातलं बोलू व्लॉग मध्ये घेतो ना बाहेर राडालाच लागला. देव भाई बोचा भरी पाडला ना लगे मी पण त्याच्या मागे बोचे भरी पडलो. याने काय उशात चालवल्यात घरी. पहिले आम्ही एकत्र गेलो होतो ना आता झाल्यानंतर साखरपुडा. मला तर जोडप्यात पाया पडाला. वहिनीने आणला नाश्ता इत्या भाऊ ना वसुधा वहिनीना. इकडे यांची चालली भांडण. बोलतो एक घास राहिलाय दे मला थोडीशी भाजी. तर आकाश काय नुसता नाकारते होता. तर सगळे जीवच मागताय भाई गेला उठून लगेच. मी गोड शब्द बोलवतो म्हणून वहिनी पिसरलेल्या. बिचार पोरं तर काल करताय रे देवा. आधीच काला ना मारून मारून मांडी केली लाल. पाच झाला कराम लायक. चला बाय बाय.